तर आत्ता मी निघालेली आहे क्लासला जायसाठी. 8 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. वेट करत आहे फ्रेंडचा. फ्रेंड पण पास्ता आहे का? मग काय वेळ सांग. पिस्ता शंकरपाळे. शंकरपाळे नाही, शंकरसारखे बघ, शंकासारखे दिसून येतं हे बघ. यशिकाचा डब्बा. बापरू गरम. आणि 5 वाजता काय करायचं आहे यशिका? हां हां, पेपर आहे तिचे. तू अगं छोटा दे ना तिला, छोटा दे त्यातला. अचानक पाण्याचं फिल्टर खराब झालं होतं आणि आम्ही या घरात यायच्या पहिले, आम्ही नसताना हे फिल्टर इथे लावलं होतं, तर त्यांनी व्यवस्थितसुद्धा लावलं नव्हतं. म्हणून मग मी काय व्हायचं, ही खिडकी जी आहे ना, खिडकी उघडतच नव्हती, कारण की त्याचं जे आउटर आहे ते आउटर त्यांनी खाली लावलं होतं. तर ते सुद्धा मी व्यवस्थित करून घेतलं आणि फिल्टर जे आहे ते सुद्धा इकडे करून घेतलं, की म्हणजे मला जी जागा आहे ती व्यवस्थित यूज करता येईल याच्यासाठी. आणि गॅसचा ओटा तुम्ही बघू शकता, खूप सगळं खराब झालं होतं, सगळं क्लीन केलं. आंघोळ झालेली आहे आणि हा जो ड्रेस आहे तो घातलेला आहे मी मिशोवरून ऑर्डर केलेला. व्हिडिओ आलेला आहे, लिंक हवी असेल तर इंस्टाग्रामवर जा आणि त्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला लिंक भेटून जाणार आहे. सगळ्या ड्रेसच्या लिंक तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटवर मिळणार आहे. पूजागिरी लाईफस्टाईल हे माझ्या अकाउंटचं नाव आहे. तर आता मी बनवणार आहे मायक्रोनी, जे की रेसिपी खूप जास्त इंस्टाग्रामवर सध्या व्हायरल होत आहे, ज्याच्यात बिना तेलाची मायक्रोनी बनवल्या जाते. बट मी बिना तेलाची नाही बनवणार आहे. मी त्याच्यात थोडंसं बटर टाकणार आहे, कारण की मला असं वाटते की तेल किंवा बटर किंवा तूप हे 3पैकी जर काही टाकलं नाही तर त्याला जशी आपल्याला खायची आहे तशी टेस्ट येणार नाही असं मला वाटते. म्हणून जास्त न टाकता थोडंसं टाकून मस्तपैकी बनवणार आहे. कशी बनवते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला सांगते की हे जे मायक्रोनी आहे हे खूप जास्त हेल्दी, आणि याच्यात मी पनीर टाकणार आहे, त्याच्यामुळं त्याच्यातून आपल्याला भरपूर जास्त प्रोटीनसुद्धा भेटणार आहे. तर वेट लॉस जरी करत असाल तरी तुम्ही ते बिलकुल बिनधास्त खाऊ शकता. तर चला, सगळ्यात पहिले आपल्याला मिक्सरमधून पनीर बारीक करून घ्यायचं आहे. आता या पनीरमध्ये मी थोडीशी लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकत. बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये थोडंसं बटरसुद्धा टाकलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता अगदी कमी असं बटर टाकलेलं आहे. कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे शिमला मिरची टाकली. आता याच्यानंतर तुम्ही इथे गाजर टाकू शकता किंवा मग कोबी टाकू शकता, जे असेल ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मायक्रोनी ही कालच मी बॉईल करून घेतली होती, ती टाकलेली आहे. त्यानंतर जे पनीर बारीक केलं होतं ते टाकलं, त्यावर मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर ही आहे ब्लॅक पेपर थोडंसं, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आपल्याला यामध्ये जे पाणी आहे ते थोडंसं कमी होईपर्यंत शिजवायचं आहे. त्यानंतर यावर मी थोडंसं चीजसुद्धा टाकलेलं आहे. आणि जेव्हा मी पिझ्झा बोलवलं होतं तर त्या पिझ्झामधल्या चिली फ्लेक्स आणि काय म्हणतात त्याला ते होतं, तर ते सुद्धा मी मसाले जे आहेत पिझ्झाच्या ह्याच्यात आलेले ते सुद्धा टाकले. हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्ही फक्त चिली फ्लेक्सच टाका इथे. आणि त्याच्यानंतर झाकून आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे, 2 मिनटापर्यंत शिजवायचं आहे. त्यामध्ये जे आपण चीज टाकलेलं आहे ते अशा पद्धतीने सगळं मेल्ट होतं आणि खूप टेस्टी, खूप भारी. सांबार टाकलेला आहे, मी म्हटलं असंच टाकून बघते कारण की दिसायला सुंदर दिसलं पाहिजे म्हणून. आणि खूप टेस्टी झालं होतं आणि खूप टेस्टी लागत होतं. नक्की ट्राय करून बघा. मायक्रोनी वाह, एक नंबर. त्यानंतर आज साहेबांना सुद्धा घरी होते अचानक, म्हणून मग त्यांना म्हटलं चला तुम्ही पण खाऊन जा. अशा गोष्टी यांना खूप आवडतात. यशिका आणि हे दोघं पण खूप चटुरे आहे. अशा आगळ्या वेगळ्या गोष्टी केल्या की त्यांना आवडतात आणि त्यांना खाऊ घालणं मला खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मी सुद्धा काही ना काही नवीन नवीन ट्राय करत राहते. खरंच मायक्रोनी. दुपारची वेळ होती, बाहेर बघितलं तर मस्त पाऊस सुरू होता. 2-3 ड्रेस बोलवले होते, साड्यासुद्धा बोलवल्या होत्या मी. मला शूट करायचं होतं पावसामध्ये, पण पाऊस आला नाही, त्याच्यामुळं साड्या मला रिटर्न करावं लागल्या. बट ड्रेस एक राहिला होता आणि खूप सुंदर ड्रेस होता.
तर म्हटलं आज या ड्रेसवरच शूट करून टाकते. तर त्या पहिले आम्हाला पाहिजे होती छत्री. तर छत्री आम्ही शोधत होतो कारण की छत्री दिसतच नव्हती. आणि इथे तुम्ही बघू शकता सगळ्या साड्या मी याच्यात भरून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर छत्री दिसलीच नाही. शेवटी मग विचार केला की आपण पहिले छत्री विकत घेऊयात आणि नंतर शूटसाठी जाऊयात. तुम्ही बघू शकता पाऊस मस्त सुरू होता. तर सगळ्यात पहिले आम्ही गेलोत आणि पहिले छत्री घेतली आणि त्याच्यानंतर गेलोत शूट करायसाठी. हे शूट खरं तर मला साडीवर करायचं होतं कारण की मागच्या वर्षी गेलो होतो मी ब्लॅक साडीवर आणि यावर्षी मला खूप याच्यासाठी मी तर विचार केला होता की चिखलदऱ्याला जाऊन शूट करायचं, बट नाही पॉसिबल झालं. म्हणून म्हटलं जाऊ द्या, आता जसं आहे तसंच करूयात. आणि खूप छान शूट झालं आणि खूप मस्त वाटलं कारण की पावसाचा मजा पावसात घेतला ना तर आणखीन भारी वाटतं. तर आम्ही इथे आलेलो आहोत शूट करायसाठी, छोटंसं शूट. आणि आता साहेब मला देणार आहे छत्री आणि ते घेणार आहेत पुष्ट. काय आणलं काय माहिती त्यांनी. तर मला कारण की छत्रीचे 2-3 क्लिप घ्यायचे आहे त्याच्यासाठी. मोबाईलला छत्री देणं जास्त गरजेचं आहे माझ्यापेक्षा. भाई साहब काय वातावरण झालंय, वाव, खूपच भारी वातावरण झालंय. पाऊस असं वाटत आहे की मी अमरावतीमध्ये नाही आहे, असं वाटत आहे की मी एखाद्या हिल स्टेशनला आहे. एवढं भारी वातावरण झालेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते, मी शूट करून आली, झोपली तर डायरेक्ट आत्ताच उठली आणि उठून बाहेर आली ना ते एवढं भारी वाटत आहे की तुम्हाला काय सांगू. खूप सुंदर झालेलं आहे, म्हणजे इथून उठायची इच्छा होत नाही. एवढं सुंदर वातावरण, अक्षरशः समोर ना दुवारी आहे आणि कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होत आहे. कॅमेरामध्ये जेवढं सुंदर दिसत आहे ना तेवढं सुंदर बिलकुलही दिसत नाही आहे. आणि हे जसा अवतार होता ना माझा तसाच अवतार घेऊन मी झोपून गेली तिथे आणि एवढी झोप लागली लक्षातही आलं नाही. तर आजचा असा व्हिडिओ होता आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर तुम्हाला आवडत असेल तसंही सांगा, नसेल आवडत तसंही सांगा, पण काहीतरी कमेंट्स करा, काहीतरी बोलत चला. आणि आजचा हा जो ड्रेस आहे हा मी मिशोवरून ऑर्डर केलेला आहे. खूप सुंदर ड्रेस आहे, अस्तर दिलेला आहे मेन म्हणजे पूर्ण ड्रेसमध्ये आणि घातल्यावर सुद्धा खूप सुंदर दिसतो. तुम्ही जर स्लीवलेस घालत असेल तर तुम्ही 100% हा ड्रेस ऑर्डर करा. आणि मेन म्हणजे या ड्रेसमध्ये कलरसुद्धा अवेलेबल आहे, बट पिंक कलरच खूप सुंदर दिसतो बघा. बार्बी डॉलसारखं फील येत आहे आज सकाळपासून आणि मी घालूनच ठेवला आहे कारण की मला ना खूप छान वाटत आहे हा ड्रेस घालून. तर आता विचार करते मस्तपैकी चहा घेते आणि मस्त या वातावरणाचा मजा घेते. खूप भारी वाटत आहे, खूप भारी. आणि बुट्टे जर असते ना तर आणखीनच मजा आली असती, बट बुट्टे नाही आहे. मला असं वाटतं एखादा आठवडा झाला मी बाहेरच गेली नाही. साहेब बाहेर गावी होते त्याच्यामुळे शनिवारी बाहेर जाता आलं नाही आणि आताही आम्ही बाहेर गेलोच नाही आहे. गेलो होतो त्या दिवशी तर सकाळी गेलो होतो 9:30-10 वाजता कुंड्या आणायसाठी. तर त्याच्या व्यतिरिक्त गेलोच नाही आहे. तर आता त्याच्यामुळं घरी भाजीपालाही संपलेला आहे आणि सगळंच संपलेलं आहे. तर जाईल मी आणि घेऊन येईल, बट आता चहाच करते आणि चहाच घेते, मस्त वातावरणाचा एन्जॉय करते. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.